अशा प्रकारे रामभाऊ सध्याच्या अतिविक्षिप्त काळामध्ये जनतेला आपण सुखी करण्याचे अनेक प्रस्ताव, अनेक योजना, केंद्रातील अनेक घडामोडी प्रत्यक्ष पितामह मोदीजी साहेब तसेच आपल्या महाराष्ट्राचे लाडके औदार्यपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी सीएम देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखे महान कार्यसम्राट अति प्रभावी कार्य करत आहेत. पण विरोधी पक्ष आणि काही आंतरराष्ट्रीय छळशक्ती म्हणजेच खळशक्ती या आपल्या देशाच्या विरोधात काही कार्यवाया करत आहेत. ते स्पष्ट इंटेलिजंट ब्युरोलाही माहिती, आपल्यालाही माहिती, सामान्य माणसालाही माहिती. म्हणून अशा विक्षिप्त गती आणि हालचाली थांबवण्यासाठी ह्या अशा प्रकारच्या तपोपर्यायाशिवाय मार्ग नाही. काय आंतरिक शक्ती, विरोधी पक्ष आपल्या पार्टीच्या हिताच्या विरोध काम करत आहेत. ते चाणक्यपणे आपल्याला जाणवत आहेत. पण आपण सम्मुख बसलेल्या ह्या बजरंगबलीसारखे अतिशय तत्पर, अतिशय चाणाक्ष आणि सर्व प्रकारच्या नियतीने समृद्ध आहोत. भोलेनाथांचं हे जे रूप आहे समोर, हे अतिशय बलशाली, गावागावाचा सांभाळ करणारी, निसर्गाचा सांभाळ करणारे आहे. आणि म्हणूनच कृष्ण अवतारात सुद्धा पुन्हा राम अवतार आणण्याचा प्रयत्न ह्या बलशाली अवताराने केलेला आहे. आता आपल्याला सुद्धा भरपूर मोठी सुपरमॅनची शक्ती ह्याच देवाने दिलेली आहे. म्हणजे आपलं स्वतःचं काय नाही, आपण एक क्षणिक आणि कणिक स्वरूपात अतिसूक्ष्म आहोत आपण. ओके, तर अक्कलकोट स्वामींच्या कृपेने अति दैदिप्यमान व्हिडिओ पाठवत आहे तुम्हाला, कारण की त्यातूनच पुढे आपण BJPचं यश संपादन करू. आणि जनतेला आता कळून चुकलं आहे की जनतेची खरी सेवा कोण करत आहे. फक्त आता आपल्याला असं आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला एक भव्य दिव्य कार्य करायचं आहे आणि आपल्या भारताचं हे चांगलं काम म्हणजेच भारतीय जनता पार्टीचं काम पुढे न्यायचं आहे. ओके, व्हिडिओमध्ये असा काही चमत्कार वगैरे नाही आहे, एक तपाची शक्ती आहे फक्त. ओके, स्वामी समर्थ.